अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले दुर्भूर्मा ते संगोऽस्तव कर्मणि. कर्म करणं हेच तुझं ध्येय आहे. त्याच्या फळाची अपेक्षा बाळगण्याचा तुला अधिकार नाही. कर्मातून काय मिळणार याचा विचार तू मनात आणू नकोस. तसंच कर्म न आचरण्याचेही तू ठरवू नकोस. आप सुन रहे हैं विद्या प्रभात. सुबह सवेरे, दिन नया दुनिया नई, दुनिया नई बातें कई. नमस्कार मित्रांनो, मी सर्वज्ञ मगर आणि मी निधी तायडे. आपल्या सर्वांचे आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. निधी, आज 23 जुलै. आजचा दिवस एवढा खास का आहे? कारण आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आहे. भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक महान नेता, शिक्षणप्रेमी आणि समाज जागृती करणारे विचारवंत म्हणून त्यांना ओळखले जाते. बरोबर, पण त्यांना लोकमान्य ही पदवी कशी मिळाली? त्यांच्या कार्यावर जनतेचा अपार विश्वास होता. लोकांनी त्यांना आपले नेता मानले आणि म्हणूनच त्यांना लोकमान्य ही पदवी मिळाली. मला त्यांच्या जीवनातील एक गोष्ट खूप प्रेरणादायी वाटते. त्यांनी अन्यायाविरुद्ध नेहमी निर्भयपणे आवाज उठवला. अगदी खरं. त्यांनी केसरी आणि द मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून लोकांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव निर्माण केली. त्यांच्या लेखांनी अनेकांच्या मनात देशप्रेम जागृत केले. आणि त्यांचा तो प्रसिद्ध संदेश तर आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे. या साथी बना अनसाथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे. जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे. मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे, फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे. घेऊ हे ब्रिद हाती असे तू सिंधू नव हिंदुस्तानाचे. आप सुन रहे हैं विद्या प्रभात. सुबह सवेरे, सुनते रहे सुबह सवेरे. सर्वज्ञ, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करण्यामागचा उद्देश काय होता? लोकांना एकत्र आणणे, समाजात एकता निर्माण करणे आणि देशभक्तीची भावना जागृत करणे. हे उत्सव फक्त धार्मिक नव्हते, तर राष्ट्रीय जागृतीचे माध्यम होते. खरंच, म्हणूनच त्यांचे कार्य आजही तितकेच महत्त्वाचे वाटते. आजच्या विद्यार्थ्यांनी टिळकांकडून काय शिकायला हवे असे तुला वाटते? नियमित अभ्यास, वेळेचे महत्त्व, शिस्त, परिश्रम, धैर्य आणि देशप्रेम ही मूल्ये अंगीकारली तर प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. अगदी बरोबर. टिळकांचे विचार आजच्या काळातही आपल्याला योग्य दिशा दाखवतात. म्हणतात ना, महान व्यक्तींचे विचार फक्त वाचायचे नसतात, तर ते आपल्या जीवनात आचरणात आणायचे असतात. मग त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया. आम्ही ज्ञान मिळवू, चांगले नागरिक बनू आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी नेहमी योगदान देऊ. आजचा आमचा हा छोटासा संवाद तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागधडाडी कर्तृत्वाने प्रेरित हे टिळक, जन्मसिद्ध हा हक्क माझा ठणकावून सांगत. त्यागधडाडी कर्तृत्वाने प्रेरित हे टिळक, जन्मसिद्ध हा हक्क माझा ठणकावून सांगत. बुद्धिवंत हा बाळ जन्मला रत्नागिरी जिल्ह्यात. आप सुन रहे हैं विद्या प्रभात. सुबह सवेरे, सुनते रहे सुबह सवेरे. स्वस्थ रहे, मस्त रहे.